धन्यवाद. झव्य मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वाची मॅच. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा, दुसरा दिवस तिसऱ्या पर्वामधला. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. सी कॉर्नर, चेंडू सरळ सीमा रेषे पार, चौकार. मैदानाच्या आतमध्ये आलेला पहिला चौकार. पहा, असं म्हटलं जातं ना की जीवाला जीव देणाऱ्या आज इथे खरी खुरी परीक्षा करून घेणं आहे. जिव्हाळ्याच्या प्रेम सरीने ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मात्र खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे. आणि मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गांभाऱ्यातून एक आवाज येईल आणि तो म्हणजे कोण होईल KTPL 3.0 चा अंतिम विजेता. मैदानाच्या आतमध्ये पहा, एक लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळाला होता. आघाडीला आलेले फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्रिमूर्ती फायटर्स या संघाकडे नजरा वळवल्यात. किरण खाडेकर आणि संतोष डबडे हे दोन. इथे एक नोंदणी घ्यायची आहे. संघ मुक्ताई 11 येळगाव या संघासाठी ही सूचना आहे, याची नोंद घ्या की आपल्याला इथून पुढे 2 रनची फायनल्टीला सामोरं जावं लागेल. आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, त्यामुळे आमच्या कमिटीने आम्हाला सांगितलेलं आहे की 2 रन जोपर्यंत तुमचा खेळाडू आतमध्ये येत नाही, प्रत्येक षटकामध्ये ही 2 रनची पेनल्टी वाढली जाईल, याची देखील नोंद घ्या. या षटकामध्ये 2 धावा या लगावल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये नक्की जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे स्ट्राइक वरती बॅटर आपण पाहतोय संतोष दबडे हलक्या हाताने घेऊन काढलाय. जरूर सिंगल येते या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाईल. जिथे मात्र मॅच आपण पाहतोय मुक्ता 11 येळगाव विपक्ष त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या दोन्ही संघांदरम्यान चाललेली लढत आपण पाहतोय. जिथे आजची स्पर्धा आपल्या भेटीला आले खऱ्या अर्थाने कराड तालुका प्रीमियर लीग KTPL 3.0 चा हा थरार. जाऊया गोलंदाजाकडे, लेफ्ट हँडेड हलक्या हाताने सॉफ्टेड केलाय. सिंगल जरूर येते. मिड ऑफ जरूर आपण पाहिलं, पहिला फटका मिड ऑफच्या दिशेने पाहायला मिळाला. यावेळी मिड ऑनला खेळलाय. सिंगल येते. आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकावरती. नक्कीच आपण पाहिलं ना तर हलक्या हाताने काढलेला हा बॉल. जिथे आपण पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये त्रिमूर्ती फायटर्स गोठेवाडी या संघाने आतापर्यंत 7 धावा लगावल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वप्नील देऊंगळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील हलक्या हाताने खेळलाय. जरूर आणखीन एक सिंगल येते. पहा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजावरती अजूनही मोठे उठाव नाही आहेत, परंतु सिंगलने मात्र धावफलक पुढे सरसावण्याचा प्रयत्न जरूर करतायत आणि एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. आणि हेच क्रिकेट आहे. खरं तर क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व दिलं जातं आणि त्याच प्रकारचा खेळ राहतोय संतोष दबडे. आणि पाहिलं ना तर थेंबे थेंबे तळे साचे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा राऊंड द विकेटने स्वप्नील यावेळी अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ वरती क्षेत्र आहे क्लिअर करत असताना थोडंसं बबलिंग पाहायला मिळालं, थोडंसं फबलिंग पाहायला मिळालं. कंप्लीट झाली आहे ती एक धाव. एका षटकाचा खेळ आदर्श संपलाय आणि एका षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या 9 लगावली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाकडे आपण जाणार आहोत आणि 2 धावा इथे आड देखील केल्या जातील, याची देखील नोंद घ्या. त्या 2 धावा शेवटला ऍड केल्या जातील, याची नोंद घ्या. सर, तर इथून फायटर प्लेयर ज्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर छोटा रिचार्ज बडा धमाका वैभव खोत यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. वैभव खोत प्लीज या. गणेशवाडी टीम वैभव खोत यांनी इथे यायचं आहे. फायटर प्लेयर या मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यांना मी विनंती करेन इथे यायचं आहे. वैभव खोत. चला, मॅच थोडंसं स्पीडअप घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. आजचा महत्वाचा दिवस आहे, म्हणूनच म्हटलं जातं ना की प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा शल आहे. आजचा दिवस फार मोठा आहे. जिथे आजची तारीख पाहिली ना तर 14 एप्रिल आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि हा उत्सवाचा क्षण आज या कराड प्रीमियर लीगचं औचित्य आपल्याला पाहायला मिळालंय. चर्चा महामानवाची देखील होईल, कारण की आजचा दिवस फार मोठा आहे. आज सर आपण जर चर्चा केली ना तर अनेक दाखले दिले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. नक्कीच आम्ही शिवभक्त जरी असलो ना, दैवत आमचं शिवभक्त, आम्ही आमचं दैवत छत्रपती जरी असलं ना, तरी आमचा मार्गदर्शक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव याच्याकडे आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय. खेळाकडे जाऊया. एका षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडी आपण जर पाहिलं तर मुक्ताई 11 या संघाकडून गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील देवगुडे आपण पाहतोय. जरूर पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय. कुणाचंही काहीही बिघडलेलं नाहीये. अजूनही मोठा फटका नाहीये. एकेरी दुहेरीने धावफलक जडून पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. तब्बल 9 आकड्यावरती धावफलक पाहतोय. खूप चांगला गोलंदाज आहे अर्थातच स्वप्नील देवगुडे. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या रनवेवरती स्ट्राईक वरती किरण काडेकर. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे जरूर, परंतु कोणतीही दाद नाहीये. डॉट बॉलचा इशारा जरूर येतोय. आक्रमकी फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत सर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यानंतर पहिला बॉल पिचिंग इन द लाईन आपल्याला पाहायला मिळालं. तिथून घेतणारी उसळी आहे ना ती थोडीशी अनथडक बाउन्स पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये पाठा विकेट आहे. किरण काटेकर मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता त्याच्याकडे ठासून भरले. एक अटॅकिंग क्रिकेटर म्हणून त्याला पाहिलं जातं. मात्र तो अगेन्स्ट द स्वप्नील देवगुडे म्हणजे छक्के पंचे त्याला देखील माहिती आहेत. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक खेळाडूचा डावपेच वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट हा माहित आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर शॉर्ट आर्म चाक करण्याचा प्रयत्न राहिला होता या अगोदरच्या बॉलवरती. पुन्हा एकदा निघालेत स्वप्नील गोलंदाजीच्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा बाहेर रिच मधून अवे ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या कोपर खैरणमध्ये फार महाग आहेत ते रूम आणि इथे या फलंदाजाला दिली होती फार मोठी रूम आणि ती बीट केलाय आणि त्याच्या रिच पासून लांब ठेवलाय. म्हणजे एक तंतोतंत तंत्रशुद्ध गोलंदाजीच्या ट्रॅकवर. येस नक्कीच. यावेळी पहा ब्लॉक होलपरीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं त्याच प्रकारची हाताळणी मात्र स्वप्नील देवगुडे याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिल्यानंतर फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जर आपण पाहिलं तर लो फुल टॉस पाहायला मिळाला. डायरेक्ट अटॅक आणि ऑन साईडला कनेक्शन प्रॉपर नाहीये. बॅटचा टॉप एज आणि शॉट मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये सुपर फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळी आक्रमण केलंय. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय परंतु कनेक्शन चांगलं नाहीये. इथे माघारी परतावं लागेल. फलंदाज संतोष दबडे अर्थातच बाहुबली बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल. नक्कीच या मागची आपण क्रिया जर पाहिली ना ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला टेनिस च्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज निघाले पिचिंग इन द गुड लेंथ. तदनंतर मात्र इन स्विंग थोडासा पाहायला मिळाला. शॉर्टम चाक करण्याचा प्रयत्न केला. डीप मध्ये प्रोडक्शन अतिशय सुंदर क्लीन क्लेवर झेल घेतला. तदनंतर सेलिब्रेशन केलं बांगडा केला. मात्र गोठेवाडी आणि या संपूर्ण टीमचं स्क्वॉड आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. आता मात्र त्यांच्या डगआउट मध्ये कुठेतरी थोडस टेन्शन वाली मात्रा पाहायला मिळाली आहे आणि विकेटची व्हॅल्यू खऱ्या अर्थाने फार मोठी होती. संतोष दबडे बाहुबली. हेच नक्कीच. आता संतोष दबडे हे महत्वपूर्ण विकेटचं पतन झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हनुमंत. खरं तर या खेळाडूची चर्चा या स्पर्धेमध्ये राहिली. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे आता मात्र संघाची जबाबदारी घेऊन इनॅक्ट नंबर 3 वरती आलेत. अर्थातच हनुमंत आपण पाहतोय. खरं तर नांदलापूर कडून बिलॉंग करतात. आज मात्र टीम आपण पाहिलं तर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या टीम कडून त्यांना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवरती गणेशजी काडेकर भरत मोहिते यांना पाहतोय. मात्र यावेळी पहा डाऊन द ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड स्ट्रेट हिट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे. एक धाव. या एका धावेने धाव संख्या 11. लॉस ऑफ 1 विकेट. 1.5 म्हणजे 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. स्वप्नील देवगुडे यांनी मात्र 5 बॉलच्या पाठीमागे फक्त खर्च केल्या त्या 2 धावा आणि एक महत्वाचा विकेट. स्ट्राईकला आलेत किरण यांना अटॅक करावा लागेल. अटॅकिंग प्लेयर जरूर आहे. फटका यावेळी देखील हवेमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट प्राप्त केली आहे अर्थातच स्वप्नील देवगुडे. ज्या खेळाडूंची सर या स्पर्धेमध्ये विकेट महत्वपूर्ण होती. पहिली विकेट पाहिलं तर संतोष दबडे बॅक टू दी पवेलियन परतावले. तदनंतर मात्र महत्वपूर्ण विकेट अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला. कव्हर्सला फटका जरूर खेळला होता परंतु हवेमध्ये जास्त कनेक्शन चुकला आणि तिथे झेल प्रॉपर पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवरती ज्या खेळाडूला पाहतोय त्याचं नाव आहे किरण काटेकर. येस इथे फायटर प्लेयर्स म्हणून इथे पुरस्कार दिला जाईल. खूप छान इथे मात्र पाहायला गेलं तर सातत्याने अंकुर खोत वैभव खोत अंकुर खोत आणि वैभव खोत हे सातत्याने जोडी पाहिले गेले तर मारगुडेवाडी या टीमसाठी खेळताना. आज वैभव खोत न मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि इथून
ब्रँडेड परफ्यूम इथे मात्र दिला जाईल. वैभव खोत यांना चांगला खेळ तिथे साकारला होता आणि महत्वपूर्ण जबाबदारी तिथे पार पाडली होती विजयासाठी आपल्या संघाच्या. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी इथून वैभव खोत आपल्याला असतील. यस ओ टू कॉमेंट्री बॉक्स. हेच नक्कीच जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथे आता आपण पाहिलं ना तब्बल 2 षटक समाप्त झालेत. 11 धावा काय रोखून ठेवले मी तर म्हणेन त्रिमूर्ती फायटर्स घोटेवाडी या टीमला. तब्बल 12 चेंडू हातालेत. 11 धावा धाबलकावरती पाहतोय. महत्वपूर्ण 2 विकेट्स माघारी आहेत आणि आता किरण काडेकर माघारी गेल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मंगेश घराळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा इम्प्रोव्हायझेशन कॅल्क्युलेशन केलं गोलंदाजाला रीच केलाय आणि थर्ड नंतर मात्र डिस्पॅच केलाय. त्याने सांगितलंय अगर जिंदगी में आप स्ट्रेस नहीं झेल सकते तो आप सक्सेस नहीं पा सकते. इथे स्ट्रेस होता तदनंतर मात्र सक्सेसफुल या ठिकाणी फटका खेळलेला आहे. ठोकलाय षटकार हेमंत मोरे हे नाव समोर आलंय. पहा मैदानाच्या आतमध्ये कमालीचा फटका. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालेत. थोडस प्री माइंडेड शॉट प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं आणि तदनंतर मात्र शाहरुख सरांची कमाल आपल्याला पाहायला मिळालंय. कॅमेरावर कमालीचा पाहायला मिळालाय. जिथे आपण पाहिलं ना तर टेनिस क्रिकेटच्या बॉल वरती जो टी आहे ना तो देखील टिपला जातो या टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत बंटी. हो यावेळी पहा खऱ्या अर्थाने आडव्या बॅटने प्रेझेन्स ऑफ माइंड खऱ्या अर्थाने आदर्श आपण जर पाहिलं ना तर फलंदाज कॅल्क्युलेशन अगोदरच करतोय आणि प्रेझेंट मैदानाच्या आतमध्ये त्याने माइंड वापरलंय ना ते फार सुंदर आहे. जिथे विच अँगलिंग फलंदाजी ते करता आहेत. हे जरूर सर. तिथून आदरणीय अविनाश गोळे साहेब शाखा प्रमुख आणि सामाजिक राजकीय कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं इथे शुभ आगमन झाले. आम्ही त्यांचं करतोय सहर्ष स्वागत. आदरणीय अविनाशजी गोळे साहेब यांचं इथे शुभ आगमन झाले. वेलकम सर. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. हेमंत पुन्हा एकदा ऑन साईडला त्यांचा स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळालाय आणि तिथे ज्या पद्धतीने अटॅक केला गेलाय ना कमबॅक केलं गेलं होतं बंटी यांनी. मात्र चर्चा रंगवली गेली आहे. जिथे पहा आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पुन्हा एकदा हा झेल दाखवला गेलाय. जिथे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ड्रॉप केला आणि दुसरा अटेम्प्ट करेक्ट करता आला नाहीये. पुढचा बॉल याही वेळी पहा डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. काय नजाकती फटका खेळलाय. अक्षरशः फलंदाज लाजवाब लय मध्ये आलेत. हनुमंत आपण पाहतोय हनुमंत मोरे नांदलापूर कडून बिलॉंग करतात. काय फटकेबाजी करतायत. अक्षरशः चर्चा केली ना तब्बल 2 षटक समाप्त झाले तेव्हा चर्चा केली गेली. धावफलकावरती 12 चेंडू हातालेत आणि 11 धावा आहेत आणि तिथून पुढे मात्र खेळ करत असताना ज्या प्रकारे फटकेबाजी केली आहे अक्षरशः आमचा आवाज त्यांच्या कानावरती पडला की काय आणि त्याच प्रकारची फटकेबाजी हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. काय एफर्ट्स दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 5 चेंडूच्या पाठीमागे 13 धावा त्यांनी बनवलेले आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. आत्मविश्वास गोलंदाजाकडे देखील आहे. तो कमी नाहीये. तो स्ट्रगल करतोय लढतोय भिडतोय मात्र तो संपलेला नाहीये. पुन्हा एकदा याही वेळी उडवला लॉफ्ट केला एरियल रूट दिला गेला. डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय चौकार. फटकेबाजी करते. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्यावेळी टप्पा पडला थोडासा आतमध्ये चेंडू दिशा बदलली. फटका देखील सजवला गेला. क्षेत्ररक्षक तिथे होते. थोडंसं कॉलिंग चुकलं गेलंय आणि 4 धावांसाठी जरूर हा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाऊन. नक्कीच आपण पाहिलं ना तर 27 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय आणि आपण जर चर्चा केली ना तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फार महत्व. तोपर्यंत मी इथे विनंती करेन आदरणीय मुक्ता 11 एलगावचे संघमालक आदरणीय संदीप दादा शेट्टे साहेब आणि अमित दादा शेट्टे साहेब यांना विनंती करेन जर का आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडीचे संघमालक आदरणीय गणेशजी काटेकर साहेब आणि शंकरदादा शेटगे साहेब यांनाही विनंती करेन की आपण इथे व्यासपीठावरती यायचं आहे. SO2 कॉम्प्युटर बॉक्स. पहा यावेळी मात्र बॅकफूट वरती गेल्यानंतर कव्हर ड्राईव्ह खऱ्या अर्थाने कमालीचा फटका पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये मंगेश यांच्या बॅट मधून आपण पाहिलं ना तर फुलर लेनचा बॉल आणि विथ द अँगलने ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल झाला त्याच अँगलने त्यांनी खऱ्या अर्थाने क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि
4 धावा देखील मिळाल्या. 4 धावेने स्कोर कार्ड जो आहे तो 3 षटकांच्या पाठीमागे 31 या आकड्यावरती याची देखील नोंद घेतली गेली आहे. आपण टीव्ही स्क्रीन वरती एलईडी स्टंप पाहतोय. मित्रांनो, एलईडी स्टंप यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. ऑस्ट्रेलियाचे एक मक्रम करून आहेत, त्यांच्या मुलीचा खेळणं होतं आणि त्या खेळण्यापासून प्रभावित झालेले मक्रम यांनी मात्र हे एलईडी स्टंप त्यांच्यापासून बनवले. आणि चर्चा केली ना तर एलईडी स्टंप क्रिकेटच्या इतिहासामध्ये केव्हा आले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिग बॅश या स्पर्धेमध्ये खेळत असताना एलईडी स्टंप आले. आणि तदनंतर 2013 पासून ICC T20 वर्ल्ड कप मध्ये ICC ने त्यांना अप्रूव्ह केलं आणि T20 वर्ल्ड कप मध्ये आपण ते संपूर्ण एलईडी स्टंप पाहिले, जिथे मात्र बॉल त्या एस्टांवरती वेध घेतला ना तदनंतर मात्र लाईट पेटते. आणि तेच एलईडी स्टंप आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती या अगोदर पाहायला मिळाले. आणि आता मात्र आपण या स्पर्धेमधलं या टुर्नामेंटचं विहंगम दृष्ट भूमिपुत्र मैदान म्हणजेच क्रिकेटची पंढरी आदर्श. येस, नक्कीच ही खासियत राहिली tenniscricket.in लाईव्हची. काय जबरदस्त आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये कालच्या दिवसभरात आपण पाहिलं काय विहंगमय दृश्य आपल्याला पाहायला मिळत होते. जरूर या स्पर्धेचं देखील मैदान दाखवलं जाते. अर्थातच ज्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने नवी मुंबईच्या नगरीमध्ये कोपरखैरणे गावातील हे सेक्टर 23 कोपरखैरणे भूमिपुत्र मैदान आणि या मैदानाची खासियत राहिली आहे. काय जबरदस्त आयोजन आहे. नक्कीच मैदानाचं फार सुंदर नियोजन. त्याचबरोबर हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग 2024 आणि या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर सन्माननीय दीपक दादा लोखंडे आधार स्तंभ यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. आज मात्र आपण पाहतोय त्यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय. चर्चा होईल का झाली नाही पाहिजे, कारण की या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उंचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना मात्र मिळालेली आमचे अध्यक्ष विशालजी पाटील असतील आणि त्याचबरोबर सागरदादा पाटील आधारस्तंभ या स्पर्धेचे कमिशनर यांची मिळालेली साथ आहे ना खऱ्या अर्थाने अलौकिकनीय आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे मंगेश स्ट्राईक एंड वरती येतील फलंदाजी साडी. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वप्नील देहुंगळे मैदानाच्या आतमध्ये आलेत ओव्हर द विकेटने. यस, मंगेश आहे स्ट्राईक वरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जरूर सिंगल येते. एक धाव जरूर घेतली कारण त्यांना माहिती आहे हनुमंत ज्या प्रकारे फटकेबाजी करतायत अक्षरशः लाजवेल अशी बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, कारण त्यांची बॅट आता बोलायला लागली आहे. हनुमंत हे नाव मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चेत आले. नक्कीच या खेळाडूकडे खऱ्या अर्थाने विशेष करून लक्ष राहिलं आणि आपण पाहिलं ना तर संघ मालकांनी यांच्यावरती फार मोठा जोर दिला. चर्चा होईल. गोलंदाज निघालेत स्वप्नील. इथे रिच मध्ये थोडासा दबाव स्वप्नील वरती देखील पाहायला मिळाला. या अगोदर या फलंदाजाने जी कमालीची फलंदाजी केली ना नांदलापूर गावाला बिलॉंग करतात. आक्रमकता हे त्यांचं वैशिष्ट्य राहिलंय. म्हणूनच म्हटलं जातं ना की जीवन कितीही कठीण असलं तरी त्यामध्ये करण्यासारखं बरंच काही आहे आणि ज्यावेळी तुम्ही काहीतरी वेगळं करताना त्याच वेळी यशस्वी होता. इथे 2 वेळा गोलंदाज आपल्या रिच मधून थोडासा बंबल होताना पाहायला मिळाला. अतिरिक्त दबाव पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हो, यावेळी लॉंग ऑफ वरती अटॅक्शन दिलंय. चेंडू डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. दबाव आणि दबाव. येऊ द्या डीजे. धन्यवाद. पहा इथे आमचं ऑफिशियल सॉंग्स पाहायला मिळालं. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. कंप्लीट होणार नाहीये. डॉट बॉल येतोय. येस, नक्कीच डॉट बॉल जरूर आलाय. कोणतीही धाव घेता जरूर आलेली नाहीये, परंतु टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहू शकाल संपूर्ण त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी टीम साजन आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी या मॅच मध्ये करावी लागेल. जिथे बॅटिंग लाईनअप हनुमंत लाजवाब बॅटिंग करतायत. यावेळी शॉट ऑन बॉल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी आहे येतोय बिग 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 षटकार. डीजे थँक यू डीजे. हॅलो,
त्याचबरोबर वागझा 11 एनपे आणि मराठा वॉरियर्स कोळी टीम या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. पहा आता मात्र हनुमंत यांच्याकडे नजरा वळवल्यात. गणेशजी काडेकर यांच्याकडून हनुमंत साडी 501 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय. आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षक मायबाप आणि त्यांच्या साथित्याने आपण ही स्पर्धा पाहतोय. ओ याही वेळी पहा एक अनाधडक पोझिशन कवच मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केला गेलाय, एक धाव कंप्लीट होते. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं होतं यासाठी जिथे धाव फलकावरती धाव संख्या 45 पाहायला मिळाल्या. 2 विकेट. असं म्हटलं आता ना की जो खो गया है उसके लिए रोया नहीं करते. अरे जो खो गया है ना उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया है उसे खोया नहीं करते. पहा जे गेलं ते गेलं, जे आपल्याकडे आहे ना त्याच्यामध्ये समाधानी राहा. 2 विकेट पडले होते मात्र पुढचे 2 विकेट खम्मालीची परफॉर्मन्स देत आहेत मंगेश आणि हेमंत. ही जोडी A1 जोडी खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती फायटर साठी. मंगेश आहेत यावेळी स्ट्राईक वरती. बॅटची एज, हा चेंडू थांबणार नाहीये. नक्कीच बॅटची एज घेऊन जातोय चेंडू 4 धावांसाठी. चेंडू ते फरार येतोय. कराड तालुका प्रीमियर लीग आली बघा हो नावाला. कराड तालुका प्रीमियर लीग आली बघा हो नावाला. आयोजक दीपक लोखंडे दादाचं नाव हे लागलं गाजायला. धन्यवाद. पहा मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 49 ही धाव संख्या मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 34 ची इनिंग. हेमंत मोरे हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. मंगेश यांच्याकडे नजरा वळवल्या. 5 बॉल 2 धावा 5 रन्स 2 बॉलच्या पाठीमागे त्यांनी बनवले आदर्श. आता मात्र आपण चर्चा केली आहे ना तर धावसंख्या इथून पुढे किती टार्गेट सेट होऊ शकतं. शेवटचं षटक आहे, कशा पद्धतीने पाहतोस. तब्बल आपण पाहिलं ना सर 4 षटक समाप्त झाले, 49 धावा आहेत आणि अंतिम षटक विचार केला एक हाणामारीचं षटक ओळखलं जातं. आणि या षटकामध्ये जरूर स्ट्राईक हनुमंत यांच्याकडे वेळ असेल तर ज्या प्रकारे बॅटिंग करतील अक्षरशः मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न होईल. आणि यस हनुमंत स्ट्राईक वरती आहेत, आक्रमण जरूर होईल. नक्कीच स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला नितीन घराळ यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल नक्की चर्चा होईल त्याच्याबद्दल मात्र आपण पाहतोय. धावफलकाकडे 49 ही धाव संख्या. गोलंदाजीच्या ट्रॅक वर तो नितीन घराळ ओव्हर द विकेटने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चर्चा होईल नक्कीच. दीपकदादा लोखंडे यांचं ऑफिशियल सॉंग्स आपण ऐकलं, चर्चा होतीये. हेमंत मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय कम्मालीचा फलंदाज. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय या फलंदाजाला अतिशय कम्मालीचा नॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच स्वप्नील देवगडे यांनी शतक हाताळलं गेलं, 4थं षटक. परंतु आता मात्र जबाबदारी दिली गेली आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर नितीन घराळ यांच्याकडे जबाबदारी दिली गेली आहे. अंतिम षटक आहे. हनुमंत मोरे तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. नक्कीच हनुमंत मोरे यांच्या नावाची चर्चा होते. नावामध्ये थोडीशी करेक्शन आमच्या कानापर्यंत परफेक्ट पोहोचलं आणि जिथे आम्ही पाहतोय ना चर्चा होते. नक्कीच गोलंदाज निघालेत. हो यावेळी पहा डाऊन द लेग डावी एसटी सोडून चाललेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलची सांगता. टार्गेट आहे ना बँग ऑन टायगर झालंय जिथे 50 धावा अर्धशतक लगावलं गेलंय. त्रिमूर्ती फायटर्स. आपण टीव्ही स्क्रीन वरती आमचा कॉम बॉक्स पाहतोय. चर्चा होईल. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा एकदा कन्सिक्युटिव्ह 2 व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. सातत्याने नितीन घराळ यांच्यावरती थोडस दडपण पाहायला मिळालंय. नितीन जरूर चर्चा केली गेली. आपण अंतिम षटक आहे. हनुमंत स्ट्राईक वरती आहेत. एक वेगळं प्रेशर जरूर असेल. हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. शॉट डीप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, कंप्लीट झाले. ती एक धाव आदर्श. येस नक्कीच एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावतोय. अंतिम षटक आहे. मोठे फटके जरूर यावे लागतील कारण आता मात्र 50 जरूर उलटले. 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून पुढे मात्र 5 चेंडूवरती कशा प्रकारे खेळ केला जाईल याकडे नजर मात्र वळवली जाईल. त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी टीम. मंगेश स्ट्राईक वरती आपण पाहतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये जरूर बदल केला जातोय कारण मंगेश नाना हे देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. आक्रमक फटके नजाकती स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतात. परंतु नितीन हो
यावेळी उडवला या पट्ट्याने सांगितलं, अरे जीत के खातिर वो जुनून होना चाहिए जिसमें उबाल होना, ऐसा खून चाहिए यह आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. गूंज येऊ द्या. ठोकलाय षटकार साधावा. काय फटकेबाजी पाहायला मिळते. हनुमंत यांनी वार केले तर आता मात्र मंगेश यांच्या बॅट मधून पलट वार पाहायला मिळत आहेत. ऍक्शनला रिॲक्शन, लाजवाब फटकेबाजी कॉम्बिनेशननी दोन्ही खेळाडू खेळतात. मैदानाच्या आतमध्ये नितीन घराळ यांच्यावरती केलेलं हे प्रहार पाहायला मिळते आणि एकाच टीमचे खेळाडू आहेत. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. जरूर क्षेत्ररक्षक आहे, गॅदर केलाय चेंडू, सिंगल येते. नक्कीच सर, आपण जर पाहिलं ना तर 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चर्चा होते 59 धावसंख्या धावफलकावरती. 4.3 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत आणि स्ट्राईक एंड वरती हनुमंत आपल्याला पाहायला मिळतील. हनुमंत मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. हो, याही वेळी उडवला, लॉफ्ट केलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, विकेटचं पतन. सपना हमेशा बडा देखो. थँक्यू डीजे. काय फलंदाजी पाहायला मिळाली हनुमंत मोरे यांच्या माध्यमातून. तब्बल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या जात आहेत त्रिमूर्ती फायटर्स गोटेवाडी या टीम कडून, कारण त्यांनी त्यांचं काम करून मागे परतले. जरूर हा फटका फसला गेला, तिथे मिस टाइम झालं, परंतु लाजवाब खेळायला तब्बल 13 धावांची एका फलातून खेळी पाहायला मिळाली. का बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आता मात्र कर्णधार येत आहेत, अर्थातच अक्षय डफळे आपण पाहतोय. तब्बल उर्वरित 2 चेंडूंचा खेळ राहिलाय पहिल्या इनिंग मधील. नक्कीच षटकार जर अक्षय डवळे यांनी जर मारला तर 501 रुपये आहेत. आमच्या बाहुबलीकडून चर्चा होईल या देखील गोष्टीची. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने कमबॅक केलंय. नितीन घराळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघाल्यात ओव्हर 3 विकेटने. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टॉप, त्यानंतर मात्र यष्टीरक्षक चुकलाय. चेंडू सरळ अलॉंग दी कार्पेट, लॉंग स्टॉप, सीमारेषे पार. मिळतील धावा. 4 येऊ द्या डीजे. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काही टेक्निकल एरर आपल्याला पाहायला मिळाले, मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना कुठेतरी आपल्या लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण थोडस दडपणामध्ये पाहायला मिळाले नितीन. हो, यावेळी पहा डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळालेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळालेत ना आता शशी साटम आहेत आणि फार मोठं नाव आहे आणि त्यांच्या साथीला ज्या पंचांनी मात्र ISPL सारखी स्पर्धा कव्हर केली ते आमचे कल्याणी सर आहेत. चर्चा होईल. हो, याही वेळी पहा डावी यष्टी सोडून जाणारा बॉल सातत्याने आदर्श या गोलंदाजाने टाकलेले हे व्हाईट बॉल संघाला अडचणीत आणतायत. धावसंख्या 66 या आकड्यावरती. खरं तर हे प्रेशर आहे सर, एक दडपण आहे, कारण ज्या प्रकारे जेव्हा अक्षय डफळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तेव्हा बाहुबली यांच्याकडून कॉलिंग केलं गेलं की प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आणि गोलंदाजावरती आलेलं हे दडपण पाहायला मिळत आहे. यावेळी आक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न केला, पंचांकडे अपील केली आहे, परंतु जरूर सिंगल येते की काय या चेंडूवरती. आणि यस, नक्कीच पंच इथे दंडित करतायत. फलंदाज इथे बाद आहेत. विकेट पाहायला मिळते. ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून. धन्यवाद. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत.
हॅलो 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 जिथे आपण पाहिलं तर बॅटर अर्थातच बॅक टू दी पवेलियन परतवले गेले मंगेश त्यांची जागा घेण्यासाठी अमोल आलेत. तिथे आपण पाहिलं तर अक्षय डफळे स्वतः कर्णधार एक चेंडू खेळलाय कोणतीही धाव नाहीये 4.5 सेकंद संपलाय. अर्थातच पहिल्या इनिंग मधील तब्बल एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू जरूर असेल नितीन गरा यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न सिंगल येते पंच आमच्यापर्यंत कळवतायत व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल एक्स्ट्रा धावा गोलंदाजाच्या माध्यमातून वारंवारपणे पाहायला मिळतात. थोडीशी दिशा भरकटतायत लाईन आणि लेंथ वरती संभाळ नाहीये. चेलेसर काय सांगाल या गोलंदाजाबद्दल? नक्कीच यावेळी पहा या पठ्ठ्याने सांगितलंय हो अरे जो बिखर कर सवरते है ना वही कुछ कर गुजरते हैं. मैदानाच्या आतमध्ये शेवट अतिशय कमालीने ठोकलाय. षटकाराने समाप्ती केली आहे. आपल्याला पाहायला मिळाले तर फलंदाज अमोल यांच्या बॅट मधून कमालीचा फटका. धावसंख्या 74 या आकड्यावरती आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी 2 रनची पॅनल्टी देखील ऍड केली जाईल आणि चर्चा होतीये. आता मात्र टार्गेट जे आहे ना ते आता सेट केलं गेलंय आणि आपण पाहतोय ना जिथे संपूर्ण हे व्यासपीठ आणि संपूर्ण हे मैदान आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळालं. कमालीचा हा परफॉर्मन्स पाहायला मिळाला जिथे या मॅच मध्ये हनुमंत यांनी मात्र कमालीची फलंदाजी केली. त्यांना साथ मिळाली मंगेशची अक्षयची आणि त्याचबरोबर शेवटच्या बॉल वरती मात्र अक्षय डबडे यांनी षटकार ठोकलाय आणि 6 धावा. जाऊया मैदानाच्या आतमधून सरळ आमच्या ऑफिशियल्स कडे जिथे रुपेश सर आपल्या समेत जॉईन करतील आणि टॉस केला जाईल. ओव्हर टू रुपेश सर. थँक्यू. तर चला इथून मी डिजॉर्टिंग आपल्याला विनंती मॉनिटर इथला बंद आहे. कृपया या चेक करा किंवा इकडचा साऊंड इकडे करायचं आहे. वागजा 11 एनपी आणि मराठा वॉरियर्स कोळी टीम चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन टॉस साठी इथे यायचं आहे. त्याचबरोबर मी प्रथमतः शुभ सन्मानाकडे जाईन अतिथी कक्षामध्ये जाईन. आदरणीय मी गणेशजी गाटेकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा. अविनाश गोळे साहेब इथे उपस्थित झालेत आणि आमच्या काटेकर साहेबांवरती असणारं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचमुळे त्यांची इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. राणाजी ये आ जाइए आणि काटेकर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे अविनाश गोळे साहेब यांचा इथे शुभ सन्मान मात्र साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय गणेशजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र शुभ सन्मान हा मात्र घेतला जातोय. थँक्यू व्हेरी मच साहेब आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. हॅलो डीजे मास्टर. थँक्यू डीजे. इथे टॉस घेतला जाईल. मी विनंती करेन वागजा 11 एनपी आणि मराठा वॉरियर्स कोळे. चला रोहित पाटील आणि राजू कंक कराड तालुक्याचे 2 सितारे नाम ही काफी आग से नहीं भाई राजू कंक के नाम से डर लगता है. आणि एका बाजूला पाटलाचा पोरगा रोहित पाटील. पाटील की गाजणार की इथे आग के गोले पाहायला मिळणार. 2 दमदार खेळाडू. तर इथे व्हाईस कॅप्टन निलेश पाटील त्यांचे बंधुराज टॉस इथे मात्र घेतला जाईल आणि येस अविनाश दादा जाधव त्याचबरोबर स्वप्नील दादा भोईर यांचे हे 2 स्वप्नील दादा मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हे 2 संघ आपल्याला संघमालक पाहायला मिळतात आणि अविनाश गोळे साहेब यांच्या शुभस्थितीत मध्ये टॉस घेतला जाईल या मॅचचा. कोण बोलणार आहे? तर इथे राजू कंक चॉईस करतील स्विंग द कॉइन. दीपक दादा लोखंडे चॉईस केला आलाय KTPL आणि स्वप्नील मोरे यांचे टीमच्या बाजूने टॉस लागलाय. काय निर्णय असेल? निलेश सर यांच्या बाजूने मात्र टॉस लागलाय. काय निर्णय असेल? सर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू.
क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे टॉस पाहायला गेला तर जिंकल्यानंतर एक महत्त्वपूर्ण मॅच आहे तुमच्यासाठी. इथून क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहायला गेलं तर सध्याच्या नावाला या वर्षीच नव्हे तर अनेक वर्ष यांनी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं. ते राजू कंक आहेत, त्यांच्यासाठी काय ट्रॅप केलं जाईल, कशी ट्रॅपिंग रचली जाईल? राजू कंकसाठी असा ट्रॅप वगैरे काय ठरवलेलं नाही, पण क्रिकेट आहे, खेळायचं, चांगलं खेळायचं आणि त्यातूनच त्याला आउट करण्याचं प्लॅनिंग आहे. कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांनी. राजू कंक यांच्याकडे मी जाईन. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या नावाची चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळते. अनेक स्पर्धांमध्ये या नावाची चर्चा झाली. टॉस हरला तिथे, जॉ जिंकला असता तर काय घेतला सर? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो, कारण ही महत्त्वाची मॅच आहे आमच्यासाठी. आणखी एकदा राजू कंक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण का तर आणखी एक पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा चालू आहे, परंतु त्यांनी प्रथमतः कराड तालुक्याच्या क्रिकेटला प्राधान्य दिले, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राजू कंक सरांसाठी. खूप छान क्रिकेट, पहिल्यांदा तालुका नंतर मग बाकी, असं निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू व्हेरी मच. एक फोटोग्राफ होईल सगळ्या संघ मालक आणि सगळ्यांच्या समवेत. यस, मी आदरपूर्वक अविनाश गोळे साहेबांना विनंती करेन आणि काटेकर साहेबांना विनंती करेन, आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वागजा 11 एनपी. अविनाश दादा जाधव संघ मालक आहेत, रोहित पाटील कॅप्टन आणि मराठा वॉरियर्स कोळे स्वप्नील दादा मोरे साहेब आणि राजू कंक असणारी ही टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये भिडताना मात्र पाहायला मिळतील. चला पहा, आज फायनल डे आहे, तर कृपया मी विनंती करेन जास्त वेळ खर्च करू नका तिथे. आपण लगेच सामना इथे चालू करायचा आहे. आपण पाहतोय, निहारताय एक दर्जेदार स्पर्धा. हायड्रोट्रेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कराड तालुका प्रीमियर लीग 2024. सन्माननीय आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दीपकदादा लोखंडे साहेबांनी पुरस्कृत करण्यानी ही स्पर्धा आपण पाहतोय. पैलवान विशाल पाटील अध्यक्ष, त्याचबरोबर सागरदादा पाटील KTPL कमिशनर आणि अनेक जण यांची अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळतोय. तर ओ टू कॉमेंट्री बॉक्स, मॅच ऑन. थँक्यू सो मच. पहा इथे इम्पॅक्ट प्लेयर आपण जर पाहिलं तर अमोलच्या अगेन्स्ट अभिजित यांना मैदानाच्या आतमध्ये घेतलंय. पहा पहिल्यांदाच योगेश आणि प्रशांत घरत. पहा पहिल्याच बॉल वरती काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आदर्श पहिल्याच बॉल वरती आपण डॉट बॉल पाहतोय. कम्मालीची गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण हनुमंत मोरे, कम्मालीचा खेळाडू आपल्याला या कराड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालाय आणि कम्मालीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. टीव्ही स्क्रीन वरती आपण रुपेशजी सावंत सरांना पाहतोय. हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. किरण काडेकर फील्ड करेल. पहा इथे एक धाव जी धावफलकावरती लागवली जाणार नाही याची धाव घ्या. आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय tenniscricket.in आणि त्याच्या टीव्ही स्क्रीन वरती रुपेशजी सावंत सर आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये एक देखना रुबाबदार असा त्यांचा स्टान्स पाहायला मिळालाय. ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील गाजवली जाते. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून हा झोन घेतला गेलाय. पहा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडूला पाहतोय स्ट्राइक एंड वरती योगेश आपल्याला स्ट्राइक एंड वरती आपण गोलंदाज पाहतोय हनुमंत मोरे यांच्या सानिध्यामध्ये. तदनंतर मात्र ऑफिशियल पंच आमचे शशी साडम सर देखील पाहायला मिळत आहेत. चर्चा होईल. यावेळी ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे, प्रोडक्शन दिलं गेलंय. एक धाव. पहा आता मात्र 0-0 असं काउंटडाऊन इथे केलं जाईल, म्हणजे 2 धावांची जी अतिरिक्त पॅनल्टी होती ना ती मायनस केली. आदर्श येस, नक्की 2 धावा पॅनलाइज केल्या गेल्या, त्या मायनस जरूर झाल्यात. कोणती धाव संख्या आता नाहीये, तब्बल 75 धावांचं लक्ष आहे. त्याचबरोबर आदरणीय शरदजी काटेकर साहेबांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं मी करतोय सहर्ष स्वागत. यस, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. यावेळी फटका नजाकती पाहायला मिळाला. जरूर 2 क्षेत्ररक्षक धावतायत, सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या प्राप्त केली गेली आहे. आता मात्र नक्कीच 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील, जिथे 2 आकड्यावरती धावफलक. नक्कीच 4 धावा धावफलकावरती, माफ करा जिथे आपण 2 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये हनुमंत यांनी 4 धावा खर्ची केल्या आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून निघालेत. फलंदाज आहे योगेश. यांच्यामधलं हे घनघोर रणयुद्ध. हो, यावेळी उडवलाय, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक.
हॅलो क्षेत्ररक्षक त्याच्या खाली होते. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. किरण काडेकर याच्या माध्यमातून ऑनसाइडच्या दिशेने लाजवाब फटका पाहायला मिळाला. ताकद आज थोडीशी या फटक्यामध्ये कमी पडली आहे. बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल योगेश. यावेळी स्वतःवरती नाराज असतील जरूर, कारण या मॅच मध्ये तब्बल 75 धावांचं लक्ष आहे. आपण स्पर्धा पाहतोय कराड तालुका प्रीमियर लीग. आज मात्र ही स्पर्धा गाजवायची आहे आणि परंतु गाजवत असताना इथे फटका फसला आणि बॅक टू दी पवेलियन पहिला धक्का टीम आपण पाहिलं. इथून IPLचं सीझन चालू आहे. आपण पाहायला गेलं तर जाधव सर आणि इथून टेनिस क्रिकेट .inचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेला सुद्धा IPLचं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. चर्चा झाली आहे टेनिस क्रिकेट .inच्या मात्र लाईव्ह टेलिकास्टची आणि त्याचबरोबर कराड तालुका प्रीमियर लीगची अप्रतिम स्पर्धा आणि अप्रतिम मात्र टेलिकास्ट होताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. थँक्यू व्हेरी मच पूर्ण टेक्निकल टीम, साहिल चव्हाण सर, शाहरुख शेख आणि बाकी सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. जरूर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे हनुमंत आहेत गोलंदाज. यावेळी हलक्या हाताने जरूर खेळून काढलाय. इथे फुटबॉलचा वापर पाहायला मिळतोय. पायाने चेंडू अडवला गेलाय. सिंगल येते. एका धावेवरती जरूर समाधान मानावं लागेल. एकेरी दुहेरीने धावफलक पुढे सरसावतोय. खरं तर हेच क्रिकेट आहे, कारण एका चेंडूवरती जरूर आपण पाहिलं तर एका चेंडूवरती 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट, तर 6 चेंडूवरती एकही धाव होणं म्हणजे क्रिकेट. आणि हेच सध्या समीकरण कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटचा प्रभाव जरूर आमचे प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. मंचावरती आपण पाहतोय संपूर्ण त्रिमूर्ती फायटर्स घोटेवाडी टीमचे सर्व खेळाडू असतील, लहान लहान मुले देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण ही स्पर्धा आपली आहे. कराड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार आहे, रणसंग्राम आहे, महासंग्राम पाहायला मिळतोय. आणि काय स्पर्धा पाहायला मिळते. KTPL 3.0 अनेक बदल या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या संकल्पना. खरं तर या स्पर्धेमध्ये सागरदादा पाटील यांचं नाव चर्चेत आणि घ्यावं लागेल हे नाव, कारण ज्या प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट आहे, संपूर्ण स्पर्धेसाठी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं यश नक्कीच आज आपल्या भेटीला आलंय. आणि आजच्या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. नक्कीच स्पर्धा विशेष करून हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि 3.0 असा आपण टायटल पाहतोय. माननीय दीपकदादा लोखंडे या कराड तालुक्याचा आधारस्तंभ. आज 14 एप्रिल आपण पाहतोय. चर्चा होईल आणि चर्चा झाली पाहिजे. मात्र मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला, जिथे साजन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड विकेटने आल्यात. समोर स्ट्राईकला स्वप्नील देवंगळे. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. वा, इथे या पट्ट्याने सांगितलंय, अरे ख्वाहिश ये नहीं कि तारीफ हर कोई करे, कोशिश यही है कि बस बुरा कोई ना कहे. ठोको डीजे. धन्यवाद. पहा, इथे आपल्याला पंचांकडे रिव्ह्यू घेतला गेलाय. थर्ड अंपायर कडे जाईल. हा थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये बीमर साडी. यस, पंच आमच्यापर्यंत कॉल आलाय आणि आमचे तिसरे पंच शिवा वैती सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की यस, इट्स अ नो बॉल. रेस्ट हाईट आपल्याला पाहायला मिळाली. आदर्श, मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा निर्णय इथे घेतला गेलाय आणि नो बॉलने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली आहे. नक्कीच थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच बॉल होता, लय मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज समोर आहे स्वप्नील देवगडे, एक हार्ड हिटर बॅटर, आणि त्याच्या समोर मात्र अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना थोडासा खराब चेंडू आलाय. फ्रीडचा बॉल यावेळी पहा कमबॅक केला गेलाय. सुपर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, जिथे 10 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. आणि त्याचबरोबर निलेश पाटील, एक छोटासा सितारा मैदानाच्या आतमध्ये आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. ही चर्चा रंगवली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाटलांचा पोरगा पहा, किती उत्सुकता आहे, किती आनंद आहे, किती हर्ष आहे, आणि हा उत्सव आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या रनवेवरून साजन.
हो, यावेळी पहा पंचाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस झालाय. आपण जर पाहिलं ना तर डावी एसटी जी थोडीशी सोडली गेली होती तिथून मात्र मिस होताना पाहायला मिळालाय हा बॉल. यस, जरूर 2 डॉट पाहायला मिळालेत. खूप चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. तो पहिला बॉल थोडासा खराब आणि जरूर कमबॅक केलाय असं म्हणण्यात काही हरकत नाहीये. साजनने खूप चांगली गोलंदाजी, तब्बल 2 चेंडू हाताले 10 धावा धावफलकावरती पाहतोय. 1.2चा खेळ संपला. तब्बल 1 विकेट देखील गमावली आहे आणि या विकेटकडे देखील लक्ष द्यावं लागेल कारण महत्वपूर्ण विकेट बॅक टू दी पवेलियन परतावले आणि स्वप्नील देवगडे 4 चेंडू वैयक्तिक खेळ 7 धावांवरती खेळत आहेत. नक्कीच गोलंदाजीच्या रनवेवरती थोडंसं अतिरिक्त प्रेशर आपल्याला साजनकडे पाहायला मिळालं, जे रनअप मध्ये कुठेशी चुकी होते. त्यांनी सावरले स्वतःला. पुन्हा एकदा ते आपल्या रनअप वरती जातील, तिथून मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील देवंगळे एक महत्वाचा खेळाडू आहे हा. भव्या, आता इथून पुढे मात्र कशा प्रकारे खेळ केला जाईल. साजन टू स्वप्नील. यावेळी अगेन्स्ट लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मॅक्झिमम षटकार. डीजे मिळते संधी. डीजे थँक्यू डीजे. यस, रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल स्वप्नील देवगुळे काय फलंदाजी, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. साजनच्या अगेन्स्ट काय फलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती नो वरती आलेला षटकार आणि यावेळी देखील 2 डॉट नंतर आलेला षटकार. आणखीन एक लगावण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये परंतु बॅकअप पहा, तिथे तब्बल 4 खेळाडू बॅकअपला आलेत. हे क्रिकेट आहे. खेळामध्ये कोणत्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ करावा आणि त्याच प्रकारे संयमी क्रिकेट खेळ स्वप्नील देवगुळे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता मात्र जरूर स्ट्राईक रोटे डोली स्ट्राईक वरती प्रशांत आपण पाहिलं तर घोडसे मैदानाच्या आतमध्ये हे देखील नाव चर्चेत जरूर आहे. येळगाव गावचा हा खेळाडू प्रशांत घोडसे. अप्रतिम फलंदाजी स्वप्नीलच्या अगेन्स्ट. आता मात्र स्वप्नील आणि प्रशांत अशी बॅटिंग करतायत परंतु साजन आहेत. आतापर्यंत चेंडू 4 हाताळलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काल तब्बल 50 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. यावेळी पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील काय आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी. ह्यूज अँड ह्युमंगस क्लासिकल ब्युटिफुल षटकार. डीजे जरूर रिव्ह्यू घेतलाय. डीआरएस मध्ये जाऊयात. नो बॉल आहे. पंचांचा इशारा थर्ड अंपायरचा येतोय आमच्यापर्यंत. नो बॉल आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 24 माफ करा 25. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1 विकेट जरूर गमावली आहे परंतु स्वप्नील देवगुळे आणि प्रशांत गोडसे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुफानी फलंदाजी, कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळते. काय बॅटिंग पाहतोय. हेच नक्कीच गोलंदाज चेंज करावा लागेल इथे कारण 2 खराब चेंडू हाताळलेत. भीमर नक्कीच असतील गोलंदाज आणि पंच आमच्यापर्यंत कळवायचं आहे. जाऊयात लगेचच मैदानाच्या आतमध्ये. जिथे धावफलक आपण पाहिलं तर 24 धावा पाहतोय. गोलंदाज आता आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज सज्ज झालेत. यावेळी काय फटका सजवलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय समोरच्या दिशेने. ऑन साइडला क्लासिकल ब्युटिफुल कलात्मक स्ट्रोक. अर्थातच बॅटरचं नाव आहे प्रशांत गोडसे. येळगाव लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काय स्टान्स आहे खेळाडूचा. काय फटकेबाजी पाहायला मिळते आणि इथे काही चर्चा व्हायला नको आहे. कराड तालुका प्रीमियर लीग KTPL 3.0च्या ह्या थरारामध्ये मात्र प्रत्येक खेळाडू आपल्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी जिथे साजन हिनुकले गोलंदाजीसाठी होते. 2 बिमर चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाजी थोडीशी चेंज करण्यात आली आहे. त्यांच्या आपण गोलंदाजीच्या रनवेवरती आपण थोडंसं चेंजेस पाहतोय. गोलंदाज आपण पाहिलं तर किरण काडेकर आपण पाहतोय. पहा ही जबाबदारी आहे.
यावेळी हलक्या बॅटने खेळलाय, जरूर गॅप पाहायला मिळतोय. हा जे चेंडू देखील जाईल 4 धावांसाठी. येतोय चौकार. इथे खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. खरं तर आजच्या या स्पर्धेची देखील चर्चा व्हायला हवी आहे. आणि धाव फलकाचा विचार केला तर 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. 34 ऑन दी स्कोर कार्ड. जिथे 75 धावांचं लक्ष आहे ना, तिथे इक्वेशन जाऊन पोहोचलाय. तब्बल आपण पाहिलं 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत 41 धावा. 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. काय बॅटिंग चालली आहे आणि तितक्याच ताकदीची गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण 75 धावांचं लक्ष 75 ऑन दी टार्गेट इथे मात्र त्रिमूर्ती फायटर्स घोटेवाडी या टीमने जरूर दिलंय. लाजवाब बॅटिंग राहिली आहे त्रिमूर्ती फायटर्स घोटेवाडी या टीमची, परंतु तितकी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. कारण इथे या दोन्ही टीम्सला मी एकच सांगेल, किती जरी अडथळे आले वाटेवर तर चालणं कधी सोडायचं नसतं. विश्वास ठेवा स्वतःवर. यश नेहमी कष्टाची वाट पाहत असतं. इथे कष्ट करावं लागेल दोन्ही संघांना. आज मात्र संघर्ष करावा लागेल. आज लढावं लागेल. आज स्वतःला सिद्ध करायचं. या कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. हनुमंत आले जरूर गोलंदाजीच्या रनवेवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. जाऊयात बॅटरकडे, जिथे स्वप्नील देवगुळे नाव ऐकायला मिळत आहे. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल. 18 चेंडू 41 धावांचं लक्ष आहे. नक्कीच सर काय म्हणाल या फलंदाजाबद्दल. तब्बल 18 चेंडू 41 धावांची गरज आहे. या धावा निघल्या जातील का या मॅच मध्ये? नक्कीच आपण जर पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी फार सुंदर राहिली. जिथे कुठेतरी चुका झाल्यात त्रिमूर्ती फायटर्स या संघाच्या गोलंदाजाने, मात्र हा जो गोलंदाज आलाय ना इन ॲट नंबर 3 वरती हनुमंत मोरे यांनी मात्र कम्मालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये हाताळली आहे. मात्र त्यांच्या समोर एक कम्मालीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती, नाव आहे स्वप्नील देवंगळे मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. वाईट बॉल येतोय. या धावे संख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 35 या आकड्यावरती 35 धावा मैदानाच्या आतमध्ये. हनुमंत मोरे कमालीची गोलंदाजी. हो, यावेळी पहा बॅटचा इनर एज, तदनंतर मात्र डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने कमबॅक केले गेले. मॅच ज्या वेळी अडचणीत आले ना त्यावेळी हा पठ्ठ्या समोर आलाय आणि त्याने मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा एक निर्धार घेतलाय, तो पक्का आहे. येस, नक्कीच सर. हनुमंत यांची देखील चर्चा करूया. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, एक वेगळं फसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अवे फ्रॉम द बॉडी. हो, यावेळी पहा हा पठ्ठ्या इनसाइड आउट नाही तर पिच शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी क्रॅकिंग. षटकार ठोकलाय. 6 धावा. रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय काय फटका सजवला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूने दिशा बदलली. इनलाईन चेंडू पाहायला मिळाला आणि 6 धावांसाठी हा फटका पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 18 चेंडू जिथे 41 धावांची गरज होती तिथे 2 चेंडूचा जरूर खेळ संपलाय. जिथे आपण पाहतोय 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 41 आकड्यावरती धावफलक पाहतोय. 75 धावांचा पाठलाग करायचा, एक वेगळं प्रेशर. आणि ज्या प्रकारे आपण सर पाहतो ना, स्पर्धा जेवढी चांगली तेवढं चांगलं प्रेशर, तेवढं चांगला खेळ करावा लागतो. आणि त्या प्रेशर मध्ये कुठेतरी मोठे फलंदाज इथे माघारी परततात. परंतु स्वप्नील देवगुळे तब्बल 8 चेंडू 20 धावा खेळल्यात. यावेळी हेलिकॉप्टर जरूर पाहायला मिळालाय. ब्लॉक होल्डरचा चेंडू हाताला गेलाय. सिंगल येते. आणि ज्या प्रकारे या मैदानाचा देखील सर आपण विचार करतोय, फटके जेव्हा खेळाडू खेळतायत सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये जाऊन चेंडू जेव्हा विसावतोय, फेकी केली जाते तत्पर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली आहे. काय सांगताय? नक्कीच आपण जर पाहिलं ना तर खोलवर पद्धतीचा बॉल आणि इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफ वरती खेळला. क्षेत्ररक्षक होते, मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा चेक शॉट केलाय. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजांची स्ट्रेंथ राहिली आहे ना, त्याच स्ट्रेंथ वरती गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळाले. एक रॉंग बॉल हाताळला, जो ओव्हर पिचचा बॉल होता त्याच्यावरती अटॅक केला ऑन साईडला. तदनंतर मात्र कमबॅक केलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना हनुमंत मोरे यांनी 1.4 चेंडूंचा खेळ त्यांच्या षटकांचा संपलाय आणि दुसरं षटक हाताळताना त्यांनी खर्च केल्या त्या 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये 42 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता मात्र पुढचा बॉल कशा पद्धतीने असेल रणनीती अगेन्स्ट द प्रशांत. चला गोलंदाज थोडस स्पीडअप घ्या.
हो यावेळी पहा थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आणि अवे फ्रॉम द बॉडी आणि सातत्याने ही स्ट्रेंथ राहिली आहे हनुमंत या गोलंदाजाची आणि पाहायला मिळालं ना जिथे त्यांच्या रेंज मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत नाहीये अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न सातत्याने राहिलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता मात्र पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल हो यावेळी पहा ऑन साईडला सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे झडप मारली एक धाव तर घेतले दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही आपण जर पाहिलं ना तर अंडरडॉग बाउन्स पाहायला मिळाला थ्रो करत असताना एक धाव अंकित केली गेली आहे धावसंख्येकडे नजर वळवली तर 3 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे 43 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत म्हणजे येणारे बॉल 12 थँक्यू डीजे थँक्यू तर आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया थँक्यू डीजे येस नक्कीच पहा सॉन्ग आपल्या कानावरती नक्कीच पाहायला मिळालं तर अतिथी कक्षामध्ये जातोय आदरणीय शरदजी काटेकर साहेब यांचे ते शुभ सन्मान होईल नक्कीच आपण जर पाहिलं ना तर या मॅचचा अनालिसिस आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत त्या 32 मस्ट निडेड असतील 12-32चं इक्वेशन आलंय याची नोंद घ्या येस नक्कीच दोन्ही संघांचा देखील विचार केला मुक्ता 11 तर आदरणीय शुभम पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असे ते शरददादा काटेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान घ्यायचा आहे KTPL कराड तालुका प्रीमियर लीग 2024 आपण आयोजन पाहतोय आणि आयोजनासाठी अगदी व्यासपीठ सजलेला पाहायला मिळते आणि मान्यवरांची मांदियाली सातत्याने मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळते शरददादा काटेकर साहेबांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतो स्क्रीनवर आपण पाहू शकताय शरददादा काटेकर साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातो शुभम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा थँक्यू व्हेरी मच चला इथून लगेच सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण आपल्याला बरेचसे सामने अजून उरकायचे आहेत ओ टू कॉमेंट्री बॉक्स चला थोडंसं स्पीडअप घेऊया गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मात्र नवीन गोलंदाज पहिलाच बॉल काय घडले मैदानाच्या आतमध्ये बॅटचा एज आहे का हा एक प्रश्नचिन्ह आहे पंचाकडे दात मागितली आहे दात फेटाळून लावली आहे जिथे महत्वाच्या क्षणी 11 बॉल आणि 32 ची गरज हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मुक्ताई 11 तर दुसऱ्या बाजूला तीन मूर्ती फायटर्स गोठेवाडी या दोन संघांमध्ये होणार हे घमासान आपल्याला पाहायला मिळेल 11 बॉल 32 ची मॅच इनसाइड आउटचा फटका लॉंगावरती क्षेत्ररक्षक आहे फील्ड करेल कंप्लीट केली आहे ती एक धाव एका धावेने धावसंख्या वाढली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती 10 बॉल आणि 31 ची गरज आहे आणखी एक आपण पाहिलं गेलं शैलेश यादव सर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व लारा सर यांचं इथे शुभ आगमन झाले त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत नक्कीच वेलकम टू लारा सर त्यांच्या देखील नावाची चर्चा होतीये मात्र मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाची मॅच आहे गोलंदाज निघालेत हो यावेळी पहा लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे म्हणूनच म्हटलं आता ना अरे मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान भरी जाती है ठोका डीजे थँक्यू डीजे नक्कीच सुमधुर संगीत आपल्या कानावरती पडलं दीपक दादा लोखंडे यांचं नाव नक्कीच या सॉन्ग मध्ये पाहायला मिळालं कराड तालुक्याची शान आन बान शान आणि या सर्व गोष्टी ज्यांच्यामध्ये आहे कराड तालुक्याला लाभलेलं आहे दिलदार दमदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा नजाकती फटका पाहायला जरूर मिळालाय क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण बनून राहतील प्रेक्षक 4 धावांसाठी हा देखील चेंडू पाहायला मिळतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 54 धावा धावफलकावरती डीजे समाजाचा तू कर उद्धार
थँक्यू डीजे. जरूर जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती चढवलेला प्रहार, पुढचा बॉल, पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज आपल्या रनवे वरून. 8 बॉल 21 ची मॅच, 8 बॉल 21. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तू मै ओ यावेळी पहा बैठक ठोकली आणि त्याने सांगितलंय, अरे सामने है मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है वो ख्वाब ना तोड़ना, हर कदम पे मिलेगी कामयाबी, बस सितारे छूने के लिए जमीन मत छोड़ना. थँक्यू डीजे. क्वॅशन इथे मात्र खराब थोडीशी गोलंदाजी. आणखीन एक यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, ब्रॉकोलपरीचा चेंडू. आणि गोलंदाजाचा विचार केला मंगेश ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत, लोअर फुल टॉस पद्धतीची गोलंदाजी, आणि त्यावरती स्वप्नीच्या बॅट मधून आलेले हे स्ट्रोक्स, काय फटकेबाजी केली आहे. परंतु इथे आता मात्र चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला. आता इथून पुढे कशा प्रकारे खेळ केला जाईल. इथे ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय. आपण पाहिलं 61 या आकड्यावरती 61 धावा धाव फलकावरती. इथून पुढे मात्र पाठला करावा लागेल. तब्बल 6 चेंडू बनवायचे आहेत. 14 धावा, 6 चेंडू 14 धावा. मॅच कुठे होऊन पोहोचले. नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व हो, या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा अभिमान सन्मान व्यासपीठावरती अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व हो. आम्ही या क्रीडांगणामध्ये ज्या व्यक्तिमत्वाला पाहतो ना, त्या व्यक्तिमत्वाचं विशेष करून या स्पर्धेच्या दरम्यान आगमन होत आहे. सन्माननीय श्री प्रवीण काळूराम म्हात्रे यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे आणि त्याचबरोबर आमचे विद्यानंद भाऊ यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन होत आहे. काय ग्रँड एंट्री आहे पहा. हे प्रेम आहे, हे कौशल्य आहे, हे सन्मान आहे, हा आदर आहे. आणि या कराड तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं संपूर्ण आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. डेफिनेटली आपण पाहिलं गेलं तर सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि सातत्याने आपण या कराड तालुक्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी काळूराम म्हात्रे साहेब यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळतोय. डॅसिंग व्यक्तिमत्व, एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि हलगीच्या अगदी तालानं मात्र आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये मात्र त्यांना येताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत विद्यानंद पाटील साहेबांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळतोय. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. भूमिपुत्र जरी असले तरी भूमिपुत्रांच्या बरोबर असतानाच कराड तालुक्यावरती निश्चित सातत्याने मात्र प्रेम राहिलेलं आहे. ते आदरणीय प्रवीण म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झाले आणि विद्यानंद पाटील साहेबांचं शुभागमन या व्यासपीठावरती कराड तालुका प्रीमियर लीगच्या निमित्ताने मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम. नक्कीच त्याचबरोबर निलेशजी म्हात्रे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पहा असं म्हटलं तर ना, बाळगुणी इच्छा मनी रांगडी, अरे बाळगुणी इच्छा मनी रांगडी, जपतो निधडी छाती, आम्ही जपतो निधडी छाती, काळ जात कोरलय क्रिकेट, आम्हाला कसली भीती, आम्हाला कसली भीती. पहा इथे भीती आम्हाला नाहीये, कारण की प्रवीण काळूराम म्हात्रे सारखं व्यक्तिमत्व आमच्या साथीला आहे. चर्चा होईल मैदानाच्या आतमध्ये. मॅच फसली आहे. 5 बॉल 8 ची मॅच हो. यावेळी पहा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन, डीपिश मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमारेषे पार, आलाय चौकार, 4 रन्स. मध्ये 4 बॉल 4 ची मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. मित्रांनो ही मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 बॉल 4 ची मॅच हो. यावेळी पहा स्वप्नीलने सांगितलंय, अरे तेरे ट्वीट को मैंने रीट्वीट कर दिया, तुझसे पहले मैंने तुझे चीट कर दिया. व्हाट्सएप हो या फेसबुक, वहां पे ब्लॉक करके मैंने तेरा नंबर डिलीट कर दिया. संपवलाय विषय, फिनिश करून टाकलाय, मॅच जिंकली आहे. स्वप्नील देऊंगळे हा खेळाडू ठरला या स्पर्धेतला 3रं अर्धशतक ठोकणारा खेळाडू. येऊ द्या आता डीजे. आयोजक दीपक लोखंडे दादाचं नाव हे लागलं गाजायला. आयोजक
लोखंड दादाचं नाव हे लागलं गाजायला. रोहित पाटील कराड तालुका असोसिएशनचे अध्यक्ष. क्रिकेट खेळाचा अभिमान त्यांना आहेत कर्तव्यदक्ष. रोहित पाटील कराड तालुका असोसिएशन थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. क्रिकेट खेळाचा अभिमान. त्याचबरोबर वैभव देवगळे, त्याचबरोबर